अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना जिल्हा वार्षिक योजनेतल्या निधीतून मदत केली जाईल। जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून मदतीसंदर्भात शासन निर्णय जाहीर झालाय। नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांना तात्काळ मदत करण्यासाठी हा निर्णय घेतला गेलाय। जिल्हाधिकाऱ्यांना मदतीसाठी मंजुरीची प्रतीक्षा करावी लागणार नाही असं देखील कळतंय। अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, हा निर्णय नेमका काय आहे आणि त्याचा कसा फायदा होईल? साधारणपणे जर का पाहायचं तर जिल्हा वार्षिक जे नियोजन असतं त्यामध्ये काही जो निधी आहे तो आपल्याला राखीव असल्याचं पाहायला मिळत असतो। प्रामुख्याने टंचाईग्रस्त जे जिल्हे आहेत, टंचाई जर का आली तर तिथं साधारणपणे 5% जिल्हाधिकाऱ्यांना पैसे वापरण्याची ही मुभा असते। मात्र आता जर का पाहायचं तर अतिवृष्टी असेल, गारपीट असेल, पूर परिस्थिती असेल, या संदर्भात देखील हा निधी वापरला जाताना आपल्याला दिसणार आहे। त्या संदर्भातला जो GR आहे तो शासन निर्णय जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। प्रामुख्याने जर का पाहायचं तर संपूर्ण मराठवाडा असेल, अकोला असेल, अमरावती असेल, एकूण सोलापूर असेल, या जिल्ह्यांना आता आपल्याला मदत होताना पाहायला मिळणार आहे। प्रामुख्याने पाहायचं तर एकूणच जिल्हा वार्षिक निधीच्या 5% खर्च जो आहे तो आपल्याला करण्याची मुभा ही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एकूणच तातडीची मदत जी आहे ती कुठेतरी मिळताना आपल्याला पाहायला मिळत नव्हती आणि त्यामुळे हा मोठा दिलासा म्हणावा लागणार आहे, ज्यामधनं जिल्हा वार्षिक निधी जो आहे त्यामधनं थेटपणे जिल्हाधिकारी देखील आता यामधनं खर्च करू शकणार आहे। जोपर्यंत केंद्र आणि शासनाची मदत येत नाही तोपर्यंत हा दिलासा म्हणावा लागेल। निश्चित। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।